जळगावात यंदा कापसाचा पेरा तब्बल 25% घटलाय। सरकार कापूस कोंडी सोडवण्यात अपयशी ठरल्यानं जळगावच्या शेतकऱ्यांनी पिकाचा पॅटर्नच बदललाय। कापसाऐवजी मक्याचा पेरा वाढलाय। काय आहेत यामागची कारणं समजून घेऊया या रिपोर्टमध्ये। कापसाचा जिल्हा अशी जळगावची ओळख, मात्र जळगावची ओळख आता बदलते की काय अशी भीती वाटू लागली। त्याचं कारण म्हणजे यंदा कापूस पेरणीचं क्षेत्र तब्बल 25% घटलंय। यंदा जिल्ह्यात 4,07,000 हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड झाली। गेल्या वर्षीच्या तुलनेत 1,00,000 हेक्टर एवढी कापूस लागवड घटली आहे। कापूस लागवड घटण्यामागची कारणं समजून घेताना कापसाची आर्थिक गणितं समजून घ्यावी लागतील। कापूस उत्पादनाची आर्थिक गणितं: 1 एकरात 4 ते 5 क्विंटल कापसाचं उत्पादन, कापसाला एकरी 25 ते 30 हजार रुपये इतका खर्च, कापसाला गेल्या वर्षी सरासरी 6 ते 7 हजार रुपयांचा दर, एकरी उत्पन्न 30 ते 35 हजार रुपये, कापूस उत्पादन कालावधी 6 महिन्यांचा। कापसाचा असं हे कापसाला एकूण खर्च जास्त आहे। वेचणे, लावणी आणि म्हणजे बियाणंच महाग आहे। मटेरियलचे भाव खूप आहेत आणि वेचणीला 15 ते 20 रुपये किलो प्रति किलोला खर्च आहे आणि उत्पन्न 3 ते 4 क्विंटल येतं आणि भाव 6,000चा आहे। अपेक्षित भाव 10,000चा आहे। त्याच्यामुळे परवडत नाही। त्याच्यामुळे पेरा कमी होऊन गेला या वर्षी। याला 2-3 प्रमुख कारण असे आहे की मागच्या वर्षी पाऊस जास्त झाला आणि बोंडअळीमुळे कापसाचं उत्पन्न कमी आलं आणि भाव त्यांच्या अपेक्षेप्रमाणे, शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे कापसाला भाव मिळाले नाही आहे। त्यामुळे यावर्षी साधारण 25 ते 30% कापसाचा पेरा कमी झालेला आहे। ही झाली आर्थिक बाब। या व्यतिरिक्त कापसावर गुलाबी बोंड अळीचा वाढलेला प्रादुर्भाव हेही कारण आहे। 2008 सालापासून डबल बीटी वाणाचं बियाणं शेतकरी वापरतात। अपेक्षेप्रमाणे त्यात जनुकीय बदल होऊन नवं वाण येणं आवश्यक होतं, पण ते आलेलं नाहीये। आता कापसाची पेरणी कमी झालीये, मात्र मक्याची पेरणी वाढली। वर्षानुवर्ष कापसाचं उत्पादन घेणारा शेतकरी आता मक्याकडे का वळलाय तेही पाहूया। एका एकरात 20 क्विंटल मक्याचं उत्पादन, मक्याला सरासरी 2,000 रुपये प्रति क्विंटलचा दर, 1 एकरातून सरासरी 40,000 रुपयांचं उत्पन्न, एकरी 50 ते 20 हजार रुपये इतका खर्च, मका उत्पादन कालावधी 3.5 महिन्यांचा। आजच्या परिस्थितीत मका हे पीक साधारण परवडणार आहे। या हिशोबाने आम्ही शेतकरी वर्ग सर्व मका पिकाकडे वळलेलो आहे। साधारणतः 30,000 ते 25,000 रुपये हेक्टरी खर्च कापूसला आहे आणि उत्पन्न त्याच्यापेक्षाही कमी मिळते। त्या हिशोबाने मका हा पीक थोडं परवडेबल आहे व या हिशोबाने मकाकडे वळलेलं आहे। शेतकऱ्यांचा कल आता कापसाकडून मक्याकडे वळल्याचं कृषी विभागानं सुद्धा मान्य केलंय। जवळपास 20 ते 25% क्षेत्रात कमी झाल्याचं दिसून येतं। काय याच्या मागचं कारण असू शकतं अंदाजे? यामध्ये यावर्षी मका आणि सोयाबीन या पिकाखालील क्षेत्र वाढण्याचं प्रमाण जास्त दिसत आहे आणि कापूस पिकाचं जे क्षेत्र आहे या 2 पिकाकडे वळत झाल्याचं दिसून येतं। यावर्षी मक्याचं जे सरासरी क्षेत्र 92,650 हेक्टर आहे, त्यापैकी 1,61,098 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे, म्हणजे जवळपास 174% पेरणी पूर्ण झालेली आहे। यावरून मका पिकाचे क्षेत्र वाढल्याचं दिसून येतं। कापसाला योग्य दर मिळावा यासाठी शेतकरी सातत्यानं आवाज उठवतोय। कापूस दरवाढीसाठी आतापर्यंत अनेक आंदोलनं झालीत। कापूस दरवाढीसाठी 2012 मध्ये गिरीश महाजन यांनी सलग 10 दिवस उपोषण सुद्धा केलं होतं, मात्र अजूनही कापूस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळत नसल्याचं चित्र आहे आणि त्यामुळं कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी यंदा पेरणीचा पॅटर्नच बदलून टाकलाय। कापूस कोंडी सोडवण्यात सरकार अपयशी ठरल्याने अखेर जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या पेरणीचा पॅटर्नच बदलून टाकल्याचं चित्र आहे। यावर्षी तब्बल 1,00,000 हेक्टर क्षेत्रावरील लागवड ही कमी झाली आहे। कापसाच्या लागवडीत मोठी घट झाली असून शेतकऱ्यांनी आपला मोर्चा हा मका पीक पेरणीकडे वळवल्याचं चित्र आहे। भूषण चिंचोरे, पुढारी न्यूज, जळगाव।